मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोकण आणि कोकणातील प्रसिद्ध ठिकाण राजापूर आणि राजापूरचं प्रसिद्ध राजापूरची गंगा. तर आता मी हायवे नंबर 66 वर आहे आणि राजापूरची गंगा आलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच. तर मित्रांनो, तुम्हाला गंगेवर जायचं असेल तर तुम्हाला सोपा मार्ग तुम्हाला मी दाखवतो. समोर जो दिसत आहे रस्ता तो गोव्याकडून येत आहे. तुम्ही गोवा रोडने याल हायवे नंबर 66 वरून, तेव्हा तुम्हाला हातिवले म्हणून गाव लागेल आणि हातिवले गावातील टोल नाका लागेल आणि टोल नाका लागला की टोल नाक्यापासून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हा गंगा तीर्थाकडे जाणारा रस्ता आहे. आणि जर तुम्ही मुंबई किंवा पनवेल या बाजूने येत असाल हायवे नंबर 66 वरून, तर तुम्हाला राजापूर लागेल. राजापूरच्या पुढे तुम्हाला मोठा ब्रिज लागेल. सर्वात उंच ब्रिज आहे हायवे नंबर 66 वरील. तो ब्रिज लागला की त्या ब्रिज पासून जवळजवळ 700 ते 800 मीटर अंतरावर गंगा तीर्थाकडे जाणारा रस्ता आहे. तुम्ही कुठेही चुकू शकत नाही. तुम्ही डायरेक्ट ह्या रस्त्याने, समोर जो रस्ता दिसत आहे त्या रस्त्याने तुम्ही गंगा तीर्थाकडे जाऊ शकता. अगदी रस्त्यालगतच गंगा तीर्थ एक क्षेत्र आहे. दुसरा देखील एक मार्ग आहे, तो तुम्हाला मी पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच. त्या रूटने जाताना तुम्हाला स्वामी समर्थांचं मठ, श्री महालक्ष्मी मातेचं मंदिर आणि उन्हाळ्यावरील गरम पाण्याचा झरा देखील पाहता येईल. आता जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात त्यामध्ये दुसऱ्या रूट वरून मी गेलेला आहे. तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. तो व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर प्रवासाला सुरुवात करूया. तर तुम्ही हायवे वरून येणार असाल तर राजापूरकडून येताना तुम्हाला कुंभारवाडी आणि गाडगीळवाडी येथील जो धबधबा आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. या धबधब्याचं नाव आहे जितवणे धबधबा. नमस्कार मित्रांनो, महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे आपल्या कोकणातील जे राजापूर आहे आणि राजापूरचं पवित्र ठिकाण म्हणजे गंगा तीर्थ. या ठिकाणी आपण आता जात आहोत. माझ्या मित्राच्या एका व्हॉट्सअपच्या स्टेटसला मी पाहिलं होतं या 2 दिवसापूर्वी की राजापूरची गंगा आलेली आहे. तर मला जाऊन पाहायचं आहे की खरोखरच गंगा आली आहे की नाही, आणि माझ्यासोबत तुम्हीसुद्धा पाहाल गंगा आली आहे की नाही ते सुद्धा. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत ते रेल्वे स्टेशन रोडने आणि ह्या रोडने गेलो तरी आपल्याला गंगा तीर्थावर जाता येतं. समोर जो मोठा ब्रिज तुम्ही पाहत आहात तो हायवे नंबर 66 वरील सर्वात उंच ब्रिज आहे. आणि आता आपण ज्या ब्रिजवर आहोत हा ब्रिटिशकालीन ब्रिज आहे. ह्या ब्रिजला 100 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरीसुद्धा अजून चांगल्या स्थितीत तो ब्रिज आहे. हा ब्रिज आहे तो अर्जुना नदीवर आहे. तर आता आपण निघालो ते रेल्वे स्टेशनच्या रोडने. आता आपल्याला मोठ्या ब्रिज खालून जायचं आहे. हा समोर पाहत आहात हा आहे मोठा ब्रिज. येतोयस आज लवकर असं का शाळेतून? अच्छा, कितवीला आहेस तू? हां, गंगा आले काय रे? होय, मी पण जातोय, बघायला जातोय, आता व्हिडिओ करायला जातो आहे. मी स्टेटस पाहिला होता व्हॉट्सअपवर. तर मित्रांनो, ह्या रूटने आपण गेलो तर आपल्याला तिथे स्वामी समर्थांचं मठ आहे उन्हाळ्यावरील. तिथे जाऊन आपण स्वामी समर्थांचं दर्शनसुद्धा घेऊ शकता. आहे ते रस्ता आहे, या रस्त्याने आत गेला तर इथे स्वामी समर्थांचं मठ आहे. त्यानंतर जरा पुढे आल्यानंतर इथे महालक्ष्मी आईचं मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे उन्हाळ्यावरील. आणि त्याच्याच बाजूला उन्हाळ्यावरील गरम पाण्याचा झरा देखील आहे. हे पहा मंदिर, उन्हाळी गरम पाण्याचा झरा. समोरच इथे एक उन्हाळी ग्रामपंचायत आहे. आणि हा जो रस्ता आहे तो रेल्वे स्टेशनला गेलेला आहे. ह्याच रस्त्याने आपल्याला पुढे गंगा तीर्थावर जायचं आहे. तुम्हाला दाखवतो पुढे कसं जायचं आहे ते. तर समोर आहे मंदिर आहे आई महालक्ष्मी आईचं. आणि बाजूलाच आपण सुंदर शेती पाहत आहात. तसं समोर जे दिसतंय शेड दिसतंय पत्र्याची, तिथे एक गरम पाण्याचा झरा आहे. आपण आता तिथे जात आहोत. तुझं नाव काय रे? ऋग्वेद. चल, पाहत हा दोन्ही बाजूला शेती आहे आणि खालच्या बाजूला अर्जुना नदी. इथे 2 कक्ष आहेत, एक स्त्रियांकरता आणि दुसरं पुरुषांकरता.
काही मंडळी आहेत खाली आंघोळ करतायत गरम पाण्याच्या झऱ्यावर. अरे वा वा वा. मित्रांनो कुठे झाला तुम्ही? मुंबईवरून. आणि इकडे कोकणात कुठल्या गावात राहता? अंगल्यातले. हे पहा आता आपण आलेलो आहोत, गरम पाण्याचा झरा आहे उन्हाळ्यावर, तिथे आपण आलेलो आहोत. आणि पाणी पाहताय हे नदीचं पाणी आलेलं आहे. कारण पूर्ण रिकामी नाही, याच्यामध्ये नदीचं पाणी भरतं. त्याचं कारण देखील तुम्हाला मी सांगतो. कसं वाटतंय आंघोळ करून गरम पाण्याची? कुठे गेला होता धबधबा? सवतकडा. अच्छा अच्छा. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे वरती. तर आपण पाहिलं आतमध्ये गेल्यानंतर तिथे पाणी साचलेलं आहे. त्यामुळे जे पर्यटक येतात किंवा बाहेरून येणारे काही लोक आहेत आंघोळीसाठी, तर त्यांना व्यवस्थित आंघोळ करता येत नाही, कारण त्या याच्यामध्ये पाणी खूप आहे. तर ते पाणी आहे ते ह्या नदीचं आहे. ही ते अर्जुना नदी आहे. आणि ते पाणी जे आहे ते इथे दाखवतो कुठून बाहेर पडतं. ते बघा इथे दिसतंय ना, इथून हे पाणी बाहेर पडतं. परंतु काय झालं आहे, हा जो पाण्याचा प्रवाह आहे तो अडून राहिलेला आहे. पुढे ही जी झाडे दिसते आहे, हे झाड सोडून द्या विषय, परंतु त्या पुढे जी झाडी दिसते आहे त्या झाडीमुळे बराचसा पाण्याचा प्रवाह अडून राहतो. ही झाडे जर इथून साफ झाली तर हे पात्र आणखीन थोडंसं रिकामी होईल. रिकामी झालं म्हणजे तर जो आतमध्ये गरम पाण्याच्या झऱ्याचे ते जो पाणी अडून राहतं, साचून राहतं, ते कमी होईल. जेणेकरून जे येणारे बाहेरून येणारे जे पर्यटक आहेत त्यांना व्यवस्थित स्नान करता येईल. तरी झाडी आहे ती कमी झालं पाहिजे. इकडे कुठेतरी शासनाने लक्ष दिलं पाहिजे. खरोखर पुढे सुद्धा झाडी आहे. जवळजवळ 3 ठिकाणी अशी नदीच्या मधोमध झाडी आहे. ही पाहिजे, ही केवढी तरी मोठी झाडी आहे. त्यानंतर पुढे देखील आहे, आणि त्याच्या पुढे देखील आहे, पाहताय आपण. तर ती झाडी जर काढली आणि थोडं पात्र जर रुंदावलं किंवा थोडंसं खोल झालं पात्र, तर इथे पाणी साचून नाही राहणार. हा इथे पाणी साचून राहतं नदीमध्ये आपण पाहत आहात. त्यामुळे जो पाणी आहे तो आतमध्ये जातो, जिथे आंघोळ करतात तिथे. त्यामुळे भाविकांना किंवा पर्यटकांना व्यवस्थित तिथे आंघोळ करता येत नाही त्या गरम पाण्यामध्ये. तर तेवढं जरा शासनाने तिथे लक्ष दिलं तर बरं होईल. इथले जे स्थानिक मंडळी आहेत किंवा येणारे जो पर्यटक आहेत, इथे पद्धत आहे की गंगेवर जाताना इथे आल्यानंतर सर्वप्रथम इथे उन्हाळा आहे, गरम पाण्याचा झरा, इथे आंघोळ करतात. त्यानंतर आई महालक्ष्मी आईचं दर्शन घेतात आणि त्यानंतर मग पुढे गंगेवर जातात. अशी पद्धत आहे. तर आता आपण जाऊया गंगेवर आणि पाहूया गंगा आली आहे की नाही ते. तर आता आपण उन्हाळ्यावरून पुढे निघालो आहोत. ह्या रोडने आलेल्याचे फायदे तुम्ही पाहिलात. एक स्वामी समर्थांचं दर्शन होतं, दुसरं गरम पाण्याचा झरा, तिथे स्नान करायला मिळतं. त्यानंतर आई महालक्ष्मी आईचं दर्शन घेता येतं आणि ते दर्शन घेऊन पुढे मग गंगेवर जाता येतं. आणि तुम्ही हायवेने गेला तर डायरेक्ट तुम्ही गंगेवर जायला लागतं, कारण मग ही दर्शनं होत नाहीत. मित्रांनो, आता जर गंगा आलेली असेल आणि जर तुम्ही कोकणामध्ये येणार असाल खास गंगा तीर्थावर, तर ह्याच रोडने या. कारण ह्या रोडने आला तर तुम्हाला गावातील हिरवागार निसर्ग पाहता येईल. कारण आता कोकण खूप पाहण्यासारखं आहे ह्या दिवसातून. उन्हाळ्यावरून हे आल्यानंतर थोडं इथे 500 मीटरवरच इथे एक वरती रस्ता गेलेला आहे. पुढे गेलेला आहे तो रस्ता रेल्वे स्टेशनला, आणि हा जो रस्ता गेला आहे तो गंगा तीर्थाकडे.
तर आता इथून जवळजवळ गंगातीर्थ जवळच आहे, जवळजवळ 500 ते 600 मीटर अंतरावर आहे. ह्या रोडने जर तुम्ही आलात गंगेवर तर रस्ता थोडा अरुंद आहे, त्यामुळे वाहन चालवताना सांभाळून चालवा. आता आपण गंगातीर्थाच्या अगदी जवळ आलेलो आहोत. ही मागची बाजू आहे गंगातीर्थाची आणि आपण आता जाणार आहोत ते पुढच्या प्रवेशद्वारातून आपण जाणार आहोत गंगेवर. इकडे पुढे सोढेवाडी आहे, समोर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा. तसंच इथे समोर बोर्ड आहे लावलेलं, तिथे राजापूरची गंगा, त्या गंगेबद्दल माहिती आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, लाजाळू वनस्पती आपल्या सर्वांनाच माहितीच आहे. तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे, तिला नावच लाजाळू पडलं आहे. आता ह्या जर वनस्पतीला आपण स्पर्श केलं तर ती पहा का लगेच लाजते, म्हणजे पानं मिटून घेते. ही पहा लगेच मिटून घेते पहा, म्हणून हिला लाजाळू वनस्पती म्हणतात. आणि त्या लाजाळू वनस्पतीवर सुंदर सुंदर अशी फुलं आलेली आहेत. तर समोरच गंगातीर्थाचं प्रवेशद्वार आहे, जाऊन पाहूया. आणि या पावसातून काय अवस्था आहे गंगेवरती देखील आपण पाहूया. सध्या आता गाडी अगदी प्रवेशद्वारापर्यंत जाते, पण ज्या वेळेला गंगामाईचं आगमन होतं त्यावेळेला इथे गर्दी असते. इकडे आजूबाजूला दुकानं वगैरे प्रसादाची लागलेली असतात, त्यामुळे गाड्या पार्किंगच्या मागे आहे. तर ते काही भाविक आलेले आहेत. तर आता आपण प्रवेशद्वारातून आत आलेलो आहोत. इकडे दोन्ही बाजूला इकडे प्रसादाची दुकानं लागलेली असतात. पूर्वी ज्या वेळेला ही जी गंगा नियमित होती, 3 वर्षांनी नियमित यायची, त्यावेळेला इथे खूप मोठं जत्रेचं स्वरूप यायचं. गेल्या वर्षीसुद्धा साधारण 1.5 वर्षापूर्वी इथे राजापूरची गंगा आली होती, त्यावेळेला देखील इथं दुकानं वगैरे लागली होती. भाविकांची खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती. आपला व्हिडिओसुद्धा आहे आपल्या ह्या महाकोकण चॅनलवर, तुम्ही कधीही जाऊन पाहू शकता. नमस्कार दादा, गंगा आली आहे का? तुम्हाला कसं कळलं, तुम्ही कुठून आलात? संगमेश्वर. तुम्हाला कसं काय समजलं गंगाली? बातम्या तिकडे मोबाईलमुळे काय स्टेटस वगैरे पाहून. अच्छा, कसं वाटतं? एक नंबर. थँक्यू. तर आता आपण जाऊन पाहूया गंगा नक्कीच आले आहे की नाही. आता भाविकांनी सांगितले आले आहे म्हणून, आता आपल्याला इथे समजेलच. इथे मूळ गंगा आहे. सर्वप्रथम आपण मूळ गंगा पाहूया. मूळ गंगेमध्ये आपल्याला पाणी दिसत आहे. तसंच तिथे काशीकुंड आहे. तर काशीकुंड जर पाणी असेल तिथे तर गंगा आली आहे असं आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही. तर इतर ही कुंडसुद्धा आहेत, ती सुद्धा कुंड आपण पाहूया. त्या कुंडांमध्ये पाणी किती आहे. तर असं म्हटलं जातं की या प्रत्येक कुंडामध्ये जे पाणी आहे आणि ज्या कुंडांना जे नाव आहे त्या नदीचं पाणी ह्या कुंडामध्ये येतं.
तर पाहतात ही इथे कुंड आहेत बघा. इकडे जी कुंड आहेत ती सूर्यकुंड, चंद्रकुंड, सरस्वती कुंड अशी बरीच नावं आहेत. प्रत्येक कुंडांना नद्यांचं नाव आहे. तर आता आपण 2 कुंडामध्ये आपण कॅमेरा सोडून पाहिला. कुंडांची अवस्था काय आहे तुम्ही पाहिलात. पूर्ण शेवाळे आणि कचरा आहे कुंडांमध्ये. तर हे आपल्या कोकणातील एक महत्त्वाचं ठिकाण आहे, पवित्र स्थान आहे गंगातीर्थ. आणि ह्यामुळेच आपल्या राजापूरचं नाव आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. तर इथे जे आपण पाहतात काय अवस्था आहे गंगेची, कारण कुंडसुद्धा साफ नाहीत, पूर्ण कचरा आहे कुंडामध्ये, शेवाळी आहे. तर इथे कुठेतरी शासनाने लक्ष दिलं पाहिजे. आणि ही जी 14 कुंड आहेत ते 14 कुंड म्हणजे 14 कुंडांना देखील नावं आहेत वेगवेगळी. नद्यांची नावं आहेत, सूर्यकुंड आहे, चंद्रकुंड आहे. तर त्या प्रत्येक ज्या कुंड आहेत तिथे नावं जे भाविक येतात तिथे आंघोळीला त्यांना ती नावं कळली पाहिजेत की आपण आता कुठल्या कुंडात आंघोळ करतो आहोत. जर नावं असतील, समजा आता ते सूर्यकुंड आहे, तिथे चंद्रकुंड आहे, इकडे गोदावरी कुंड आहे, सरस्वती कुंड आहे. जर त्या कुंडाची नावं वाचून जर भाविकांनी जर तिथे त्या कुंडातून जर पाणी घेऊन स्नान केलं तर त्यांना देखील एक भावनिक आणि पावित्र्याची त्यांना एक जाणीव होईल की आपण चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत, पवित्र ठिकाणी आलो आहोत आणि हे गंगेचे पवित्र जल स्नानासाठी घेत आहोत. तर हळूहळू येते जसजसं लोकांपर्यंत माहिती कळेल काही राजापूरची गंगा आलेली आहे तसतशी येथे भाविकांची गर्दी वाढायला लागेल. आजी काय बरे आहेत ना? तुम्ही कुठले? आम्ही याच गावातल्या. होय काय वाडीतले तुम्ही? हे वाडीचंच आमचं. हे आमचं गावच आहे. हां हां. तर बघा आता आजी आता इथे फुलं आणि बेल वगैरे घेऊन बसलेले आहेत. जर गंगा आले तर इथे भाविकांची इथे गर्दी वाढते. तसं त्या इथे स्थानिकांना आता ही आपण आजी पाहत आहात त्यांना थोडाफार रोजगार मिळतो. होय होय. काय तुम्ही कुठून आलात? हां मुंबईवरून. म्हणजे कुठे इकडे का? अच्छा अच्छा. हां कसं वाटलं इकडे गंगेवर येऊन? आम्ही येत म्हणजे आलेले मी 2-4 वेळा. हां पण त्यावेळी खूप गर्दी दुकानं असायची. हो हो. तर इथे हे काशीकुंड आहे. काशीकुंड पाहत आहे. काशीकुंडामध्ये पाणी आलं म्हणजे गंगा आली असं म्हटलं जातं, कारण सर्व कुंडामध्ये आता पाणी आहे. तर मित्रांनो आता आपण गंगेवर आहोत आणि इथे काळे सर आपल्यासोबत आहेत. तर तुम्ही इथे पूजा अर्चा तुम्हीच पाहता काय? अच्छा.
ठीक आहे आता गंगा कधी आली किती दिवसात आले 8 जुलैला आली 5 जुलैला 8 जुलै 8 जुलैला अच्छा अच्छा तर आता भाविकांचा प्रतिसाद कितपत आहे आता अजूनपर्यंत मला वाटतं कळलं नसावं जास्त अजून नाही कळलं अल्प आहे खूप हां खूप कमी आहे. हां गंगेचं स्वरूप कसं आहे म्हणजे आता ही गंगा आले पूर्णपणे थोडी कमी आली हां पूर्ण गंगा नाही आली. हां हां तर आपण आता पाहिलं इथे आम्ही काही ठिकाणी शूट केलं आता मी कुंडामध्ये सुद्धा माझा आता कॅमेरा मी सोडला होता तर अवस्था पाहिली तर खूप कचरा आहे खूप पूर्ण शेवाळी आहे आणि समजा आता इथे भाविक जर आले त्यांनी आंघोळ करायचं म्हटलं तर आतमध्ये कचरा पाहून हे पवित्र ठिकाण आहे सर्वांनाच माहिती आहे पण तिथे त्यांना थोडंसं तुम्हीच विचार करा कसं वाटेल मनाला पहिली गोष्ट अशी की जी शेवाळ आहे त्याचा उपसा नसल्यामुळे शेवाळ आहे. हां जर आंघोळ करायला सुरुवात केली ऑटोमॅटिक जाते बाकी काहीच कचरा नाही. शेवाळ आहे ते पाण्यात स्वच्छचं पाण्यात धरणार आहे वापर नसता शेवाळ होतोय हा. शेवाळ काय कधीही निघून जाऊ शकतो. हां हां एक प्रयत्न आहे चालू आहे सगळंच साफ करायचा प्रयत्न आहे आत्ताच सुरू आहे पुढे केलं जाणार आहे. अच्छा ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि आता हे बऱ्याचशा इमारती आता पडझडीला आलेल्या आहेत तसं कुंडसुद्धा पाहिला तुम्ही पाण्याची कुंडसुद्धा आता जवळजवळ ते दगड आहे ते पडायला आलेले आहेत तर त्यासाठी डागडुजीसाठी काय आता व्यवस्था केलेली आहे का आत्ताच पर्यटन आपले आमदार भयाजी सामंत यांनी निधी मंजूर केला आहे आता काही दिवसातच काम ते सुरू होते संपूर्ण काम तो दुप्पटीसारखं नवीन काम दिसेल. नवीन काम दिसेल वा चांगली गोष्ट आहे खरोखर आपल्या या कोकणवासियांसाठी खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे आणि बाहेर चिरे पडले ते मला वाटतं त्याच्यासाठीच येते सामान यायला लागले. अच्छा अच्छा हो, हां हां खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे तुमच्याशी भेटून खरंच खूप बरं वाटलं आम्हाला माहिती भेटली तर माझ्यापासून मी माझं खरोखर जीव मला तळमळत होतं या अगोदर सुद्धा मी 2-3 व्हिडिओ बनवले होते परंतु आता कुठेतरी वाटतंय मला त्याचं आता त्यामुळे व्हिडिओमुळे नसेल पण निदान एक चांगली गोष्ट घडते आपल्या या गंगा तीर्थावर एक चांगलं स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला चांगलं पाहायला मिळेल. थँक्यू धन्यवाद हां हां तर मित्रांनो आपल्याला एक आनंदाची गोष्ट काळे सरांकडून की इथे आता सर्व डागडुजी होणार आहे व्यवस्थित काम होणार आहे जसं आपलं ग्रामदैवत दूधपापेश्वर त्या मंदिराचं कायापालट झाला म्हणजे खूप चांगली सुधारणा झाली त्याचप्रमाणे इथे गंगेचे हे जे पवित्र ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील आता कामाला सुरुवात होणार आहे आणि हे जे सर्व आता आपण पाहिली जी अवस्था खराब अवस्था झालेली आहे कुंडांची अवस्था खराब झालेली आहे तर ते व्यवस्थित केलं जाईल हे आपण आता खरोखरच आशा बाळगूया. तर आता आपण काशीकुंडातून जे पाणी वाहतं गोमुखातून त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत पाहत आहे. तर आता पाहत आहे भाविक यायला लागलेत लांबून लांबून भाविक येतात गंगेवर हे पवित्र स्नानासाठी. तर आता आपण पाहतात तुम्ही कुठून आलात आहे अच्छा तुम्हाला कसं कळलं गंगा आली आलेलो आहे ऑलरेडी पहिले पेपर वाचला. हां हां सावकाश हा जरा आता शेवाई पकडले संपूर्ण. तुम्ही अगोदर आला होता काय गंगेवर अच्छा मग तुम्ही ज्या वेळेला गंगा येते त्या वेळेला तुम्ही इकडे पवित्र स्नानाला येता खूप खूप धन्यवाद तुमचे.